नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये जो नवीन टॉपिक चालू केलेला आहे, कुठला? मॅथमॅटिकल लॉजिक. कळालं का? पहा. ओके, आता या टॉपिकमध्ये ॲक्च्युअल आपण काय शिकायचं आहे? सगळ्यात बोनस मार्क देणारा टॉपिक मी सांगितलेलं होतं. पहा. ओके, फॉर्म्युलीज कमी आहेत, फक्त 5 ट्रूथ टेबल्स एक 5 ट्रूथ टेबल्स जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केलात तर इझिली काय करू शकतो, हा टॉपिक समजू शकतो. पहा, समजलं व्यवस्थित? ओके, रिझल्ट फार कमी आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, फक्त टॅब्युलर फॉर्ममध्ये जे काय 5 टेबल्स आहेत, ते टेबल जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केलात, त्याचा व्यवस्थित अभ्यास केलात तर सगळ्यात सोपा आणि बोनस मार्क्स देणारा टॉपिक आहे. मार्क्स विथ ऑप्शन हा टॉपिक किती मार्काला आहे? 6 मार्काला टॉपिक आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये काय काय स्टडी केलं तर पहा, सेंटेन्सेस बघितला आपण. ओके, टाइप्स ऑफ द सेंटेन्सेस स्टडी केला आपण. बरोबर आहे का? पहा, टाइप्स ऑफ द सेंटेन्सेस कुठले असणार इथं? एक्सप्लेनेटरी सेंटेन्स असणार आहे, इनकम्प्लीट स्टेटमेंट असणार आहे. ओके, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असणार आहे, त्याचबरोबर इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. ओके, त्याचबरोबर सजेस्टिव्ह सेंटेन्स असणार आहे. पहा. ओके, हे एक व्हेरियस टाइप्स आपण काय केले इथं आपण ह्याचे सेंटेन्सेस पाहिले. पहा. ओके, आणि ज्या सेंटेन्सेसचे तुम्हाला व्हॅल्यू किंवा त्याची किंमत जर आपल्याला ट्रू किंवा फॉल्स मध्ये मेन्शन करता येत असेल, विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. ओके, परंतु काय लागणार इथं? ॲट अ टाइम बोथ सायमल्टेनियसली नको आहेत, ट्रू आणि फॉल्स. काय आलं का? पहा. ओके, तर त्या प्रकाराला काय म्हणतो आपण? स्टेटमेंट म्हणणार आहे. पहा, आपण त्याला काय म्हणतो? आपण स्टेटमेंट म्हणणार आहे. पहा, त्याची डेफिनेशन पण आपण स्टडी केली. ओके, आता जर दिलेलं गिव्हन सेंटेन्स हे जर स्टेटमेंट असेल, स्टेटमेंट व्यवस्थित ऐका विद्यार्थी मित्रांनो. ओके, जर दिलेलं सेंटेन्स हे जर स्टेटमेंट असेल तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज मला डिफाईन करता येतील. ओके, किती असणार ट्रूथ व्हॅल्यूज? एक ट्रू आणि दुसरी फॉल्स आपल्याला. पहा. ओके, ट्रूचं सिम्बॉल काय आपल्याला? कॅपिटल टी. आणि फॉल्स जर सेंटेन्स जर असेल त्याचा सिम्बॉल काय रेफर केला जाईल? इथे कॅपिटल एफ. म्हणजे 2 ट्रूथ व्हॅल्यूज आहेत. कुठल्या 2 ट्रूथ व्हॅल्यूज येणार? टी आणि एफ आपल्याला. पहा, समजलं व्यवस्थित? ओके, हा सगळा पार्ट आपण कालच्या लेक्चरला बघितलेला आहे. ओके, त्याच्याचे व्हेरियस एक्झाम्पल्स आपण स्टडी केलेले आहेत. पहा, त्याच्यावरचे व्हेरियस एक्झाम्पल्स आपण स्टडी केले. ओके, कुठले एक्झाम्पल्स असणार आहेत? पहा, सांगा भाऊ, कुठलं एखादं एक्झाम्पल तुम्हाला आठवतो का? पहा. ओके, मॅथमॅटिक्स इज ए गुड सब्जेक्ट, हे जर मी सेंटेन्स दिलं, मॅथमॅटिक्स इज ए गुड सब्जेक्ट. ओके, आता हे जे काय दिलेलं सेंटेन्स आहे, हे दिलेले काय सेंटेन्स आहे, कुठे सेंटेन्स दिले मी इथं? मॅथमॅटिक्स इज ए गुड सब्जेक्ट किंवा इंटरेस्टिंग सब्जेक्ट. ओके, ह्याच्यामध्ये भावनार्थ आहे. कळालं का? पहा. ओके, त्याची ट्रूथ व्हॅल्यू मी डिफाईन करू शकत नाही. कळालं का? पहा. ओके, त्यामुळे काय आपल्याला इट इज नॉट अ स्टेटमेंट आपल्याला. पहा, समजले व्यवस्थित? इट इज नॉट अ मॅथमॅटिकल स्टेटमेंट. कळालं का? पहा. ओके, ह्याच्यामध्ये मी भावना व्यक्त केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. काय केलेलं आपण इथं? भावना व्यक्त केलेली आहे. ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल? मॅथमॅटिक्स इज ए गुड सब्जेक्ट ऑर इंटरेस्टिंग सब्जेक्ट. कळालं का? पहा. ओके, हे कुठल्याही विद्यार्थ्याच्या बरोबर असू शकत नाहीये. जसं अजून एखादं एक्झाम्पल मी घेतलं, आणि जर दिलेलं सेंटेन्स जर स्टेटमेंट नसेल त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज डिफाईन करता येत नाहीत. पहा. ओके, अजून एखादं एक्झाम्पल घेतो. पहा. ओके, कुठलं एक्झाम्पल घेऊ शकतो तिथं आपण? कुठलं घेऊ शकतो? पहा, the sum of two acute angles of a right angular triangle is 180 degree. Okay, the sum of two acute angles of a right angular triangle is 180 degree. आपला सेंटेन्स दिलेला आहे आपल्याला, 1 सेंटेन्स आहे. पहा. ओके, आता ज्या ट्रूथ व्हॅल्यूज जर मला डिफाईन करायचे असेल तर पहिल्यांदा दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे का हे मला मेन्शन करावं लागेल. पहा, बरोबर आहे? आता हे मला मेन्शन करावं लागेल. आणि जर दिलेलं सेंटेन्स हे जर स्टेटमेंट असेल तर सध्या ट्रूथ व्हॅल्यूज टी किंवा एफ मेन्शन करू शकतो. पहा. ओके, इट इज अ मॅथमॅटिकल स्टेटमेंट. एक स्टँडर्ड प्रॉपर्टी आहे. पहा, कळालं का? पहा. ओके, मॅथमॅटिक्समध्ये ट्रायंगलच्या प्रॉपर्टीजमध्ये एक प्रॉपर्टी आपण स्टडी केलेली आहे. ओके, द सम ऑफ 2 अॅक्यूट अँगल्स, 2 काटकोन त्रिकोणामध्ये ओके, उरलेले जे काही 2 कोण असणार आहेत हे काय असतात? त्यांच्या दोघांचे ॲडिशन किंवा ते दोन्ही कोण कसे असतात? इथं ॲक्यूट असणार आहेत. का? लेस दॅन 90 डिग्री आहेत. पहा, एक अँगल 90 जर असेल तर उर्वरित 2 कोण काय असणार? इथं लेस दॅन 90 डिग्री असणार आहेत. म्हणजेच काय झालं सांगा भाऊ इथं? मग द सम ऑफ 2 अॅक्यूट अँगल्स ऑफ ए राईट अँगलर ट्रायंगल इज किती दिलेला आहे? 90 डिग्री. ओके, इट इज अ मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे. ओके, आता दिलेलं हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे मेन्शन करावं लागेल. द गिव्हन स्टेटमेंट इज काय असतं इथं? ट्रू आपल्याला. पहा, द गिव्हन स्टेटमेंट इज ट्रू. ओके, बरोबर आहे स्टेटमेंट. ओके, काटकोन त्रिकोणामध्ये उरलेले जे काही 2 लघुकोण असतात त्यांची बेरीज किती असणार इथं? 90 डिग्रीज आपल्याला. पहा.
बरोबर आहे. ओके, देअर फॉर द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज काय असणार, द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज काय येणार व्हॅल्यू इथं कॅपिटल टी. ओके, ट्रुथ व्हॅल्यू काय असणार कॅपिटल टी मध्ये रेफर होईल पहा. समजलं. ओके, अजून एखादं एक्झाम्पल घेतो पहा मी इथं. ओके, एव्हरी रिअल नंबर इज ए कॉम्प्लेक्स नंबर. एव्हरी रिअल नंबर इज ए कॉम्प्लेक्स नंबर. कळलं का पहा. ओके, परत आपण 11th स्टँडर्डला कॉम्प्लेक्स नंबर स्टडी केलेला आहे. ओके, रिअल नंबर इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रिअल ॲज वेल ॲज इमॅजिनरी पार्ट. बरोबर आहे का पहा. ओके, जर फक्त एव्हरी रिअल नंबर फक्त रिअल नंबर जर प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो त्याला आपण इथं प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर. प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर आर ऑफ झेड मध्ये मेन्शन केलं होतं आपण, किंवा आर ऑफ झेड मध्ये मेन्शन केलेलं होतं पहा. ओके, म्हणजेच काय झालं पहा, इट इज ए मॅथमॅटिकल स्टेटमेंट. हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, स्टँडर्ड प्रॉपर्टी आहे कशाची, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रिअल नंबरची प्रॉपर्टी अप्लाय होईल पहा. बरोबर आहे. ओके, आता दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू आहे की फॉल्स आहे मेन्शन करावं लागेल मला. ओके, द गिवन सेंटेन्स इज ऑल्सो ए, किंवा द गिवन स्टेटमेंट इज ए काय सर इथं ट्रू अप्लाय होईल पहा. द गिवन स्टेटमेंट इज ए ट्रू अप्लाय होईल. देअरफोर काय येणार मग विद्यार्थी मित्रांनो इथं द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट, द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज कॅपिटल टी मध्ये रेफर होईल पहा. कॅपिटल टी मध्ये अप्लाय होईल पहा. समजलं व्यवस्थित. ओके, अजून एखादं एक्झाम्पल घ्या इथं, कुठलंही मेन्शन करा. काल घेतलेलं एक्झाम्पल आहे पहा, डू नॉट डिस्टर्ब इट. डू नॉट डिस्टर्ब इट. कळालं का पहा. ओके, मला सांगा डू नॉट डिस्टर्ब इट ह्याचा अर्थ अप्लाय होईल एक्सप्लेनेटरी सेंटेन्स आहे, मला डिस्टर्ब करू नका. कळालं का पहा. ओके, एक्सप्लेनेटरी सेंटेन्स आहे, याचा अर्थ काय असणार आहे, कालच मी सांगितलेलं होतं. काय सांगितलेलं होतं पहा, जर दिलेलं सेंटेन्स हे जर इनकम्प्लीट, त्यानंतर इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स किंवा एक्सप्लेनेटरी सेंटेन्स किंवा सजेस्टिव्ह सेंटेन्स जर असेल तर ते इट इज नॉट अ स्टेटमेंट, त्याला मी स्टेटमेंट म्हणू शकत नाही. ओके, आणि जर दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंटच नसेल तर ट्रुथ व्हॅल्यूज डिफाईन करता येणार नाहीत आहेत. बरोबर का पहा. म्हणजेच काय झालं पहा, सोल्युशन मग इथं डू नॉट डिस्टर्ब इटला सोल्युशन काय अप्लाय होईल इथं, द गिवन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. द गिवन सेंटेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. कळालं का पहा. ओके, देअरफॉर काय असणार इथं मग, देअरफॉर द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट डज नॉट एक्झिस्ट. द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द गिवन सेंटेन्स किंवा स्टेटमेंट डज नॉट एक्झिस्ट. स्टेटमेंट मी म्हणू शकत नाही. आता का तर दिलेले सेंटेन्स हे स्टेटमेंटच नाही आहे, त्यामुळे काय म्हणू शकत नाही, तर मी स्टेटमेंटचा उल्लेख करू शकत नाही. समजलं. हे व्हेरियस टाइप्स आपण स्टडी केले पहा. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये मला स्टडी करायचं आहे, आजच्या लेक्चरमध्ये मला स्टडी करायचं आहे काय, कुठला पार्ट स्टडी करायचा आपल्याला, जे काय कनेक्टिव्ज आपण रेफर करतोय, जे काय कनेक्टिव्ज आपण रेफर करतोय, दोन वाक्य जोडण्यासाठी जे काय कनेक्टिव्ज आपण रेफर करतोय ते कनेक्टिव्ज काय करू शकतो आपण इथं आता रिकॅल्क्युलेट करायचे किंवा स्टडी करायचे पहा. त्यालाच काय म्हणतो आपण कंपाऊंड स्टेटमेंट. त्यालाच काय म्हणतो आपण कंपाऊंड स्टेटमेंट. आणि काय असं कनेक्टिव्ज मी अप्लाय करणार आहे पहा. आजचा पॉईंट कुठला असणार आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं कंपाऊंड स्टेटमेंट. लक्ष द्या व्यवस्थित, दिसतं का सगळ्यांना. ओके, आजचं लेक्चर कुठलं असणार इथं कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, कॉमा लॉजिकल कनेक्टिव्ज, कॉमा लॉजिकल कनेक्टिव्ज. लॉजिकल कनेक्टिव्ज. लॉजिकल कनेक्टिव्ज त्यालाच काय म्हणतो आपण ऑपरेटर्स. ऑपरेटर्स रेफर करतो आपण. ओके, अँड द ट्रुथ व्हॅल्यूज. आणि त्याचे काय असतं अँड द ट्रुथ व्हॅल्यूज. ट्रुथ व्हॅल्यूज. कळलं का पहा. ओके, आजचा पॉईंट कुठला असणार ते विद्यार्थी मित्रांनो इथं कंपाऊंड स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टिव्ज आणि काय असतं इथं कनेक्टिव्हला काय म्हणतो आपण ऑपरेटर्स. ओके, अँड ट्रुथ व्हॅल्यूज. त्याच्या ट्रुथ टेबल्स किंवा ट्रुथ व्हॅल्यूज मला डिफाईन करायचे आहेत पहा. समजलं व्यवस्थित. ओके, लक्ष द्यायचं आहे पहा. कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणतो आपण, कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणतो आपण, कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, कंपाऊंड स्टेटमेंट पहिला पॉईंट आहे पहा. कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणतो आपण, जर दोन सेंटेन्सेस एकत्र आले असेल, टू ऑर मोर सेंटेन्सेस, सिंपल सेंटेन्सेस जर स्टेटमेंट जर एकत्र आलेले असतील तर त्याला काय म्हणतो आपण कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, स्टेटमेंट इज नॉट अ कॉम्बिनेशन ऑफ which is not a combination of two or more statement is a simple statement आपल्याला पहा, is a simple statement आपल्याला पहा. ओके, म्हणजे काय झालं, the simple statement whose combination is the
कंपाऊंड स्टेटमेंट इज कॉल्ड, काय म्हणतो त्याला आपण, कंपोनंट्स रेफर करणार आहे पहा. म्हणजे काय करतो आपण, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय असणार आहे इथं, टू ऑर मोर सिम्पल स्टेटमेंट्स तयार होणारे जे काही स्टेटमेंट अप्लाय होईल त्याला काय म्हणतो आपण, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार आहे पहा. समजलं व्यवस्थित? ओके. काय म्हणतो त्याला आपण, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ, काय इट इज द, लक्ष द्या व्यवस्थित, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ, इट इज द कॉम्बिनेशन्स ऑफ टू ऑर मोर, TWO, टू ऑर, काय असणार इथं, मोर, टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट इज कॉल्ड, काय म्हणतो त्याला आपण, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार आहे आपण त्याला. समजलं व्यवस्थित? दोन किंवा तीन सिंपल स्टेटमेंट्सने मिळून तयार होणार जे काही कॉम्बिनेशन करून ते जे काही स्टेटमेंट तयार होईल त्याला काय म्हणतो आपण, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार आहे पहा. समजलं व्यवस्थित? ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं रेफर करू शकता. काय येणार इथं व्हॅल्यू पहा, राम इज इंटेलिजंट. फॉर एक्झाम्पल मी इथं रेफर करतो पहा. ओके. राम इज इंटेलिजंट, काय सर इथं, राम इज इंटेलिजंट अँड हार्ड वर्कर. कळलं का पहा? ओके. राम इज इंटेलिजंट हे पहिलं स्टेटमेंट झालं. ओके. अँड ही इज हार्ड वर्कर. कळलं का पहा? म्हणजे दोन सेंटेन्सेस आहेत. पहिलं स्टेटमेंट काय दाखवलं मी, ते सिंपल स्टेटमेंट राम इज इंटेलिजंट, आणि दुसरं राम इज हार्ड वर्कर. कळलं का पहा? ओके. आणि हे दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केलेले आपण, अँडनी केलेलं आहे. कशाने केलेलं आपण, अँडनी केलेलं आहे. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, जो अँड घेतलेला आहे त्यालाच काय म्हणतो आपण, लॉजिकल कनेक्टिव्ज. लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणतो बा आपण. जो काय ऑर अँड जे काही रेफर करणार आहात त्याला काय म्हणतो, लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणणार आहे पहा. ओके. अजून एखादं एक्झाम्पल घेतोय पहा. ओके. काय येणार पहा इथं, मिल्क इज व्हाईट ऑर ग्रेस इज ग्रीन. ओके. काय गेलं पहा आपण इथं, सेकंड एक्झाम्पल गेलेलं आहे. ओके. पहिलं काय घेतलं आपण, मिल्क इज व्हाईट. ओके. ऑर ग्रेस म्हणजे काय असतं, गवत, ग्रास म्हणू शकतो आपण. ग्रास इज काय असतं, ग्रीन इन कलर. कळलं का पहा, ग्रीन इन कलर मध्ये रेफर केलेलं आपण. ओके. आता ह्याच्यामध्ये दोन सेंटेन्सेस कुठे झाले पहा, मिल्क इज व्हाईट, पी स्टेटमेंट झालं. ओके. क्यू स्टेटमेंट काय घेतलं आपण, पी काय घेतलं आपण, मिल्क इज व्हाईट, आणि क्यू स्टेटमेंट काय अप्लाय होईल, ग्रास इज ग्रीन. कळलं का पहा? म्हणजे दोन स्टेटमेंट हे वेगवेगळे आहेत. ओके. आणि परंतु हे दोन स्टेटमेंट कशाने कनेक्ट केलेले आहेत इथं, ऑरने केलेले पहा, ऑरने केलेलं किंवा बटने केलेलं, वॉट म्हणजे काय असेल ते, त्यालाच काय म्हणतो आपण, लॉजिकल कनेक्टिव्ज. ओके. म्हणजे दोन किंवा अधिक स्टेटमेंट जर एकत्रित असतील, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट्स. इट इज नोन ॲज, काय म्हणतो, काय म्हणायचं त्याला, कंपाऊंड स्टेटमेंट. कळलं का पहा? ओके. त्यालाच काय म्हणतो आपण, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार आहे पहा. ओके. आणि दोन किंवा तीन टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट्स आर कनेक्टेड इन द वर्ड, काय आपल्याला इथं, अँड, ऑर, बट, इफ, देन, त्यानंतर इफ अँड ओनली इफ, नॉट ऑपरेटर्स. इट इज नोन ॲज, काय म्हणतो आपण, लॉजिकल कनेक्टिव्ज. कळालं का पहा? कशाला म्हणतो आपण, लॉजिकल कनेक्टिव्ज. लक्ष द्या व्यवस्थित, लॉजिकल कनेक्टिव्ज त्यालाच काय म्हणतो आपण, ऑपरेटर्स म्हटलं पहा. आपण. ओके. कशाला म्हणतो आपण, लॉजिकल ऑपरेटर्स. टू वर्ड्स ऑर फेजेस विच इज कनेक्टेड टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट, द वर्ड, काय नाही ते व्हॅल्यू, the words which is connected, which is connect two or more. लक्ष द्या व्यवस्थित, two or more simple statement
टू अ मोर सिम्पल स्टेटमेंट कळलं का पहा. ओके, टू फॉर्म ए कंपाऊंड स्टेटमेंट. टू फॉर्म काय तयार होते तर त्याचा वापर करून टू फॉर्म ए कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतं पहा. कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतं पहा. टू अ मोर कंपाऊंड स्टेटमेंट आर कॉल्ड काय म्हणतो आपण त्याला आर कॉल्ड त्याला काय म्हणतो आपण लॉजिकल कनेक्टिव्स और काय म्हणतो त्याला आपण ऑपरेटर्स म्हणणार आहे पहा. ऑपरेटर्स कळलं का पहा. ऑपरेटर्स म्हणणार आहे पहा. समजले व्यवस्थित. ओके, म्हणजे दोन किंवा अधिक स्टेटमेंट जर तुम्ही एकत्र करत असाल, दोन किंवा अधिक स्टेटमेंट जर तुम्ही एकत्र करत असाल, ओके, आणि ते कनेक्ट करण्यासाठी जर तुम्ही कशाचा वापर करत असाल इथं लॉजिकल कनेक्टिव्हचा जर वापर करत असाल. समजलं का पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, लॉजिकल कनेक्टिव्ह ऑपरेटर्स कशाला म्हणतो आपण दी वर्ड विच इज कनेक्टेड टू दी टू ऑर मोर स्टेटमेंट्स. दी वर्ड which connected to the two or more simple statements to form a compound statement. कळलं का पहा. ओके, इज नोन ॲज काय म्हणू शकतो आपण लॉजिकल कनेक्टिव्स और त्याला काय म्हणू शकतो आपण इथं ऑपरेटर्स म्हणू शकतो पहा आपण. ओके, याचा अर्थ काय झाला दोन किंवा तीन सिंपल स्टेटमेंट जर मला एकमेकांना जोडायचे असतील, जे काय वर्ड आपण यूज करतो, कुठले वर्ड यूज करतो सांगा पाहू. इथं इंग्लिशमध्ये आपण रेफर केलेलं आहे. कुठले यूज करतो आपण अँड यूज करतो आपण, और यूज करतो आपण. ओके, बट यूज करतो आपण. त्यानंतर इफ देन ऑपरेटर यूज करतो पहा आपण. ओके, अजून काय यूज करू शकतो आपण इफ अँड ओनली इफ यूज करू शकतो आपण. बरोबर आहे का पहा. ओके, नॉट यूज करू शकतो आपण. त्यानंतर आयदर और वापरू शकतो. आयदर और वापरू शकतो पहा आपण. नायदर नॉर वापरू शकतो. नायदर नॉर रेफर करू शकतो पहा. ओके, म्हणजे दोन किंवा तीन two or more simple statements they are connected to the words and or but if then operator if and only if operator not operator either or operator. ओके, नायदर नॉर ऑपरेटर हे जे काय आपण वर्डिंग जे यूज करतो आपण दोन सेंटेन्स किंवा दोन स्टेटमेंट्स जोडण्यासाठी आणि ह्या स्टेटमेंटला ह्या वर्डिंगलाच काय म्हणतो आपण लॉजिकल कनेक्टिव्स. ओके, त्यामध्ये 5 महत्त्वाचे असणार आहेत. अँड महत्त्वाचा आहे, और महत्त्वाचा आहे, ऑरच मी रेफर करू शकतो. इफ देन ऑपरेटर महत्त्वाचा आहे. तिसरा झाला. चौथा काय सर इथं इफ अँड ओनली इफ आणि लास्ट वन इज ऑल्सो काय सर नॉट ऑपरेटर. ओके, आयदर और नायदर नॉर हे रेफर काय सर इथं ह्या वरच्या 5 लॉजिकल ऑपरेटर्समध्ये आपण मेन्शन करणार आहात किंवा अप्लाय करू शकतो पहा आपण. ओके, आता 1 by 1 मी एक पार्ट इथं कंटिन्यू करणार आहे पहा. ओके, पहिला ऑपरेटर कुठला आहे लॉजिकल ऑपरेटर्स कनेक्टिव्स म्हणू शकतो पहा. कनेक्टिव्स. ओके, पहिलं मी रेफर करणार इथं पहिलं काय असतं इथं नॉट रेफर करणार आहे पहा. नॉट. ओके, नॉट NOT नॉट कळलं का पहा. ओके, NOT नॉट ऑपरेटर्स कळलं का पहा. NOT नॉट ऑपरेटर्स. ओके, आता ह्या नॉट ऑपरेटरमध्ये काय केलं जाईल एखादं स्टेटमेंट. आता हे नॉट ऑपरेटर जो काय अप्लाय होणार आहे लॉजिकल कनेक्टिव्ह जे काय अप्लाय होणार आहे हे इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट हे एकाच स्टेटमेंटवर एक सिम्पल फर्स्ट किंवा एकाच स्टेटमेंटवर काय अप्लाय होणार आहे पहा. ओके, ओनली वन सिम्पल स्टेटमेंटवरच काय अप्लाय होतं इथं नॉट ऑपरेटर अप्लाय होतं. ओके, म्हणजे जो आहे त्याचं नाहीमध्ये रूपांतर करायचं म्हणजे च्या अपोजिट म्हणजे काय असणार इथं आपल्याला काय करायचं इथं बरोबर त्याच्या इन्व्हर्सली प्रपोज म्हणजे त्याच्या बरोबर अपोजिट स्टेटमेंट जर द्यायचं असेल तर मी यूज काय करणार इथं नॉट ऑपरेटर. ओके, राम इज इंटेलिजंट मी स्टेटमेंट दिले तर पी स्टेटमेंट दिलेलं आहे पहा. ओके, पी स्टेटमेंट काय दिले तर मी राम इज इंटेलिजंट. राम इज इंटेलिजंट घेतलं आपण. ओके, आता याचं मला नॉट ऑपरेटर जर वापरायचं असेल तर राम इज नॉट इंटेलिजंट काय नाही तर मग निगेशन किंवा त्याला नॉट ऑपरेटर मला यूज करायचं असेल तर राम इज नॉट काय असं इंटेलिजंट. त्यालाच काय म्हणतो आपण नॉट ऑपरेटरचा मी वापर केला पहा. ओके, आणि इट इज डिनोटेड बाय कशा दर्शवलं जाईल इथं आडवा एस. कशा दर्शवलं जाईल इथं आडवा एस दर्शवलं जाईल पहा. ओके, म्हणजेच काय झालं निगेशन ऑफ पी नॉट ऑपरेटर काय निगेशन ऑफ पी मध्ये रेफर होईल पहा. निगेशन ऑफ पी मध्ये रेफर होईल. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण नॉट ऑपरेटरला काय म्हणतो आपण निगेशन म्हणणार आहे पहा. निगेशन ऑफ पी इज इक्वल काय असणार इथं
राम इज नॉट इंटेलिजंट. कळलं का पहा. ओके, म्हणजे पहिला ऑपरेटर कुठला आहे? नॉट. इट इज रेफर्ड ॲक्सेस अप्लाय व्हील. एका सिम्पल स्टेटमेंटवर नॉट ऑपरेटर यूज करणार आहे, त्यालाच काय म्हणतो आपण? निगेशन. त्यालाच काय म्हणतो आपण? निगेशन. कळलं का पहा. ओके, नॉट काय म्हणू शकतो आपण? त्याला निगेशन. आणि कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये त्याला काय म्हणायचं आपल्याला? निगेशन. ओके, पी स्टेटमेंट दिलेलं आहे, राम इज इंटेलिजंट. ओके, तर निगेशन ऑफ पी म्हणजे काय अप्लाय व्हील? तर राम इज नॉट इंटेलिजंट. बरोबर आहे का पहा. ओके, मी दुसरं ऑपरेटर यूज करणार इथं अँड ऑपरेटर्स. दुसरं काय यूज करायचं आपल्याला? अँड ऑपरेटर्स. जर दोन सिंपल स्टेटमेंट्स दे आर कनेक्टेड टू दी वर्ड, काय आपल्याला लिहितं? अँड दे आर कनेक्टेड टू दी वर्ड. कशाने कनेक्ट करणार आहे तुम्ही? अँड करणार आहे. ओके, देन इट इज नोन ॲज, त्याला कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये काय म्हणतो? काय म्हणायचं त्याला इथं? कंजंक्शन म्हणणार आहे पहा. कंजंक्शन म्हणायचं आहे पहा. ओके, आणि इट इज डिनोटेड बाय काय सर इथं? उलटा व्ही. इट इज डिनोटेड बाय उलटा व्ही रेफर करायचं आहे पहा. ओके, अँड ऑपरेटर जर कनेक्टिव्ह ना, अँड ऑपरेटर जो काय असणार आहे त्याला मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये काय म्हणायचं? त्याला आपल्याला कंजंक्शन म्हणायचं आहे. त्याचा सिम्बॉल कसा आहे? उलटा व्ही आपला येईल पहा. ओके, फॉर एक्झाम्पल मी ते रेफर करतोय. पी स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके, राम इज हार्ड वर्कर्स. ओके, अँड क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे. राम इज काय सर इथं? राम इज सक्सेसफुल. कळलं का पहा? सक्सेसफुल. कळलं का पहा. ओके, दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. आता हे दोन स्टेटमेंट जर मला कनेक्ट करायचे असतील तर काय येणार पहा इथं? मग पी. आता काय करणार मी? पी कंजंक्शन ऑफ क्यू. ओके, लॉजिकल कनेक्टिव्स काय असतं? अँड वापरलेलं आहे मी. बरोबर आहे का पहा. ओके, त्याला मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये काय म्हणतो आपण? कंजंक्शन म्हणणार आहे पहा. त्याला मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये काय म्हणायचं आपल्याला? कंजंक्शन म्हणायचं आहे पहा. ओके, आणि त्याचा सिम्बॉल काय असतं? उलटा व्ही अप्लाय व्हील. राम इज हार्ड वर्कर्स आणि राम इज सक्सेसफुल. ह्याचा अर्थ काय झालं इथं? मग इथं स्टेटमेंट काय नाही पहा. राम इज हार्ड वर्कर्स. हार्ड वर्कर अँड ही इज सक्सेसफुल. कळलं का पहा. ओके, हार्ड वर्कर अँड सक्सेसफुल म्हणतात तरी सुद्धा चालेल. कळलं. ओके, सिम्बॉलिकली काय झालं पहा? पी कंजंक्शन ऑफ क्यू. कशाने कनेक्ट केलेलं आपण इथं? अँडनी केलेलं आहे, त्यामुळे कुठलं यूज केलं आपण? कंजंक्शन. ओके, डेफिनेशन काय नाही पहा. द कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सिम्पल स्टेटमेंट्स बाय कनेक्टिंग द वर्ड. काय येणार पहा इथं? डेफिनेशन काय नाही? अँड ऑपरेटरची इथं कंजंक्शनची डेफिनेशन काय येणार आहे पहा? पहिलं यूज केलेलं नॉट मी यूज केलेलं आहे. ओके, सेकंड मी रेफर काय केलेलं आहे? कंजंक्शन. सेकंड रेफर काय केलेलं आपण? कंजंक्शन. कळलं का पहा? कंजंक्शन ऑपरेटर. त्याचा सिम्बॉल काय असतं? उलटा व्ही अप्लाय व्हील पहा. ओके, ए कंपाऊंड स्टेटमेंट formed by combining the काय नाही तर two simple statement combining the two simple statements. Okay, by connecting the word कुठला वर्ड यूज केलेला आपण? कुठला यूज केलेला आपण? डबल कोडामध्ये रेफर करतो पहा मी. अँड यूज केलेलं पहा. काय यूज केलेलं आपण? अँड यूज केलेलं पहा. ओके, इट्स कॉल्ड काय म्हणतो आपण? कंजंक्शन ऑफ द टू गिवन स्टेटमेंट्स इज कॉल्ड कंजंक्शन ऑफ द टू गिवन statement. Conjunction of the two given statement. कळलं का पहा? ओके, a compound statement COM पाहिजे. the compound statement formed by the combining the two simple statement by connecting the word कुठला वर्ड यूज केलेला आपण? अँड यूज केलेला पहा. इज कॉल्ड कंजंक्शन म्हणायचं. इज कॉल्ड काय म्हणायचं आपल्याला? कंजंक्शन म्हणायचं पहा. ओके, कंजंक्शन ऑफ द टू गिवन स्टेटमेंट आपल्याला पहा. ओके, द सिम्बॉल ऑफ द स्टेटमेंट इज काय येणार आहे पहा? सिम्बॉल त्याचा द सिम्बॉल ऑफ द गिवन स्टेटमेंट काय येणार आहे पहा? द सिम्बॉल ऑफ द गिवन स्टेटमेंट. लक्ष द्या व्यवस्थित.
द सिम्बॉल ऑफ द गिवन स्टेटमेंट काय येणार पाहता इथं द सिम्बॉल सिस्टीम झाले symbol of the conjunction काय असणार इथं उलटा व्ही आपल्याला पहा उलटा व्ही मध्ये रेफर करायचं आहे कशामध्ये रेफर करायचं आहे आपल्याला उलट्या व्ही मध्ये रेफर करायचं आहे पहा समजलं व्यवस्थित कशामध्ये रेफर करायचं आहे उलट्या व्ही मध्ये रेफर करायचं आहे ओके फॉर एक्झाम्पल मी मगाशी घेतलंच पहा ओके फॉर एक्झाम्पल मी मगाशी घेतलेलं आहे काय घेतलं पहा आपण उदाहरण मी रेफर केलेलं आहे राम इज टॉल कुठलं एक्झाम्पल तुम्ही इथं रेफर करू शकता विद्यार्थी मित्रांनो ओके काय येणार आहे पाहिजे मी दोन स्टेटमेंट रेफर करतोय फॉर एक्झाम्पल ओके फर्स्ट स्टेटमेंट दाखवतोय पाहिजे मी पी स्टेटमेंट दिलेलं आपल्याला रमा इज टॉल ओके आणि क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे रमा इज थीन THIN ओके आणि आता ह्याचं काय करायचं आपलं कंपाऊंड स्टेटमेंट सिंपल स्टेटमेंटमध्ये रूपांतर करायचं आहे ओके सिम्बॉलिक फॉर्म काय ना सिम्बॉलिक फॉर्म काय ना सांगा इथं एक्झॅक्टली पी कंजंक्शन ऑफ क्यू मध्ये आपल्याला पहा सिम्बॉलिक फॉर्म काय पी कंजंक्शन ऑफ क्यू ओके वर्डिंगमध्ये काय अप्लाय होईल इथं ओके स्टेटमेंट काय येणार पाहिजे तर मग स्टेटमेंट काय येणार आहे पहा स्टेटमेंट रमा इज टॉल अँड थिन यूज काय केलेलं आपण कंजंक्शन यूज केलेलं आहे त्यामुळे काय यूज करावं लागेल अँड यूज करावं लागेल का रमा इज टॉल अँड काय असतं इथं थिन समजलं व्यवस्थित कळलं का पहा ओके म्हणजे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे अजून एखादा एक्झाम्पल तुम्ही रेफर करू शकता काय नाही ते व्हॅल्यू पी स्टेटमेंट दिलेलं आहे पहा ओके पी स्टेटमेंट तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला पी स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेलं आहे कुठले तुम्ही ते स्टेटमेंट तुम्ही इथे रेफर करू शकता विद्यार्थी मित्रांनो कुठलंही स्टेटमेंट घ्या ओके इंडिया इज इन नाही इंडिया नको कुठलंही रेफर करा विद्यार्थी मित्रांनो इथं काय येणार पहा इथं पी स्टेटमेंट दिलेलं मी इथं मिल्क इज व्हाईट अँड ग्रास आणि क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे पहा आपण इथं क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे ग्रास इज ग्रीन इन कलर रेफर केलेला आहे पहा ओके आता सिम्बॉलिक फॉर्म काय येणार पाहिजे सिम्बॉलिक फॉर्म पी कंजंक्शन ऑफ क्यू ओके यूज करणार मी कंजंक्शन यूज करणार आहे ओके आणि वर्डिंग फॉर्म काय येणार इथं ओके रायटिंग फॉर्म स्टेटमेंट काय येणार पहा स्टेटमेंट काय येणार आहे पहा मिल्क इज व्हाईट अँड काय रेफर केली तर मी ग्रास इज ग्रीन कळलं का पहा समजलं व्यवस्थित म्हणजेच काय केलं दोन कंपाऊंड स्टेटमेंट जर मला दोन सिम्पल स्टेटमेंट जर मला कनेक्ट करायचं असेल तर यूज काय केलेलं आपण अँड यूज केलेलं आहे ओके आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये ह्या अँड ऑपरेटरलाच काय म्हणतो आपण इथं कंजंक्शन म्हणायचं बा उलटा व्ही समजलं व्यवस्थित ओके तर आता उद्याच्या लेक्चरला आपल्याला ह्याचं ट्रूथ टेबल आणि रिगार्डिंग धिस ट्रूथ टेबल आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज डिफाईन करायचे आहेत पहा ओके ट्रूथ व्हॅल्यूज घेत असताना मी कंपल्सरी सुरुवातीला मी थेअरीमध्ये दोन स्टेटमेंट्सचा वापर करणार आहे आणि कन्क्लुजनमध्ये आपल्याला रेफर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो इथं सगळ्या म्हणजे 3 स्टेटमेंट जर दिलेले असतील तर ट्रूथ टेबल कसं काढायचं आहे 4 स्टेटमेंट जर दिलेले असतील तर ट्रूथ टेबल कसं असणार आहे हा सगळा स्टडी आपण ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे पहा ओके धन्यवाद